नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. BMK उद्योग समूहातर्फे वाहन सुरक्षा, टायर देखभाल व अपघात प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा येथे सायंकाळी 5 वाजता पार पडले. या कार्यक्रमाचा उद्देश वाहन चालविण्याशी संबंधित सुरक्षा जागरूकता वाढविणे, चालक व कर्मचारी वर्गास योग्य प्रशिक्षण देणे तसेच अपघातमुक्त कार्यपद्धती विकसित करणे हा होता. सदर कार्यक्रमास वाकड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित देवटे, TVS टायर्सचे लतीफ खान, टाटा मोटर्सचे इनामदार हे कंपनीचे प्रशिक्षक उपस्थित होते. यांनी उपस्थित ड्रायव्हर, कर्मचारी बांधव यांना मार्गदर्शन केले. तसेच BMK उद्योग समूहातर्फे BMKचे संचालक विक्रम बाळासाहेब काकडे, युवराज बाळासाहेब काकडे, गोरख काकडे, अमोल उंडे, मयूर फाकटकर, मयुरी काकडे, भाग्यश्री काकडे व BMK उद्योग समूहाचे 80 वाहन चालक व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर नेत्रतज्ञ डॉक्टर गायकवाड यांनी BMK उद्योग समूहाच्या वतीने उपस्थित कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी केली. गेली 7 वर्ष या उपक्रमाचे आयोजन करत असल्याची माहिती संचालक विक्रम बाळासाहेब काकडे यांनी दिली. या प्रसंगी प्रशिक्षक रोहित देवटे यांनी सुरक्षित वाहतुकीसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. माझं नाव रोहित राजेंद्र देवटे. सध्या नेमणूक वाकड वाहतूक विभाग आणि हिंदोडी वाहतूक विभाग हे दोन्ही जे पोलीस स्टेशनचे एरिया आहेत ते आमच्या वाहतूक अंडर येतात, वाकड वाहतूक विभागाच्या अंतर्गत येतात. यामध्ये आपण सध्या जे जड अवजड वाहन आहेत त्यांच्यासाठी आपण 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 या वयात जड अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी केलेली आहे. त्या वेळेत मिक्सर, डंपर हे जे जड वाहने आहेत त्यांनी येऊ नये असं मी आपल्या माध्यमांद्वारे त्यांना आवाहन करतो. या टायमिंगमध्ये आपण आपले हेवी व्हेकल घेऊन बंदीच्या काळात शहरात सिटीमध्ये आपण येऊ नये. जर आपण आले तर त्या टायमिंगमध्ये आपल्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच डंपर, मिक्सर हे यावरील जे चालक आहेत त्यांनी मद्यपान करू नये. आम्ही त्याबाबत टेस्ट वारंवार त्याची टेस्ट चालू आहे. तर त्या प्रकारे जर आपण मद्यपान करून वाहन चालवताना आढळले तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आजचं जे प्रशिक्षण आहे ते BMK समूहातर्फे इथे भरवलं गेलं आहे, त्या संदर्भात काय सांगतात? अतिशय चांगलं त्यांनी प्रशिक्षण शिबिर भरवलं आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून जे काही वाहन चालक आहेत, डंपर मिक्सरवरील चालक आहेत, त्यांना याद्वारे आम्हाला संदेश देता आला की आपण या प्रकारे कोणतेही नियमाचं उल्लंघन करू नये याबाबत त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही याबाबत बरेच जे हे मोठे हायवा, डंपर यांचे जिथनं निघतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि सूचना देत असतो आम्ही त्यांना. आज मी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ड्रायव्हर मार्गदर्शन, त्यांना रोडवरील रूल असेल आणि गाडीची देखभाल असेल या संदर्भातलं एक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाचा शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. आत्ता रस्त्यावरती वाढणारी वाहतूक आणि होणारे अपघात हे कसे टाळता येतील, कसे तुम्हाला रूल्स फॉलो करता येतील आणि आत्ता नवीन PCMC आणि पुण्यामध्ये चालू जे काय झालेलं आहे नो एंट्रीचा टायमिंग तो पाळण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही वाकडचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिवटे साहेब यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं. दिवटे साहेबांतर्फे त्या ठिकाणी बरेचसे रूल्स या ठिकाणी ड्रायव्हर लोकांना सांगण्यात आलेले आहेत. ते कसे फॉलो करायचे, टायमिंग कसा पाळायचा, त्यानंतर रोडवरती जाताना तुम्ही जे दुचाकी चालवणारे आहेत किंवा 4 व्हीलर चालवणारे आहेत, पदचारी आहेत, यांच्या संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे हे सांगण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर गाडीचा मेंटेनन्स करण्यासाठी टाटा टीम आणि TVS या दोन्हीही कंपन्यांकडनं काही त्यांची अनुभवी लोक या ठिकाणी आलेली आहेत. ते आता काहीच वेळात या ठिकाणी मार्गदर्शन चालू करतील. गाडीची देखभाल असेल, टायरची देखभाल असेल, कशी करावी, काय करावी, गाडीचं साप्ताहिक चेकअप काय असावं, मानसिक चेकअप काय असावं या संदर्भात ते आम्हाला आता मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमामध्ये साधारणतः किती प्रशिक्षक ड्रायव्हर लोक सांगतात? साधारण 80 ते 85 ड्रायव्हर आहेत. आमचे मेंटेनन्स सुपरवायझर आहेत ज्यांची संख्या 10 जणांची आहे. जे सिमेक्स रेडीमिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि BMK बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड असे 2 ग्रुपमध्ये ते काम करतात. आता हा आमचा 7वं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही मावळ तालुका क्रशर असोसिएशनतर्फे आणि पुणे RMC तर्फे हा कार्यक्रम घेत असतो. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.